आज मी इथे वाटण न टाकता वांग्याची भाजी बनवलेली आहे, जी मसाले वांग्यापेक्षाही चवीला खूप जबरदस्त आणि भन्नाट लागते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, ती म्हणजे दाण्या वांग्याची भाजी. या सीझनमध्ये तुरीचे दाणे येतात आणि त्याची दाणे वांग्याची भाजी अगदी जबरदस्त अशी लागते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी इथे गंज ठेवलेला आहे गॅसवरती. त्यात मी 2 माप तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त तेल घालू शकता. त्यात मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घातलेले आहेत. ते थोडेसे गुलाबी होऊ दिले. त्यानंतर यात मी थोडंसं कोथिंबीर घातलं. तेलात जेव्हा आपण कांद्यासोबत कोथिंबीर घालतो तर त्या भाजीची चव खूप जबरदस्त अशी लागते. त्यानंतर इथे मी कुठलाच मसाला घातलेला नाही आहे. इथे फक्त घातलेला आहे अद्रक लसूण मी खलबत्त्यात ठेचून घातलेला आहे. जेव्हा आपण हा अद्रक लसूण ठेचून घालतो तर या भाजीची चव इतकी जबरदस्त लागते, काही वाटण न घालतासुद्धा भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. तर इथे मी अद्रक लसूण ठेचून घातलेलं होतं. 5-6 लसणाच्या कळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हा ठेचून घातलेला आहे. फक्त अद्रक आणि लसूणच ठेचलेला आहे. आता इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, ते पण छान कापून घेतले. अद्रक लसूण थोडंसं तेलात परतल्यानंतर, म्हणजे अद्रक लसणाचा कच्चापणा निघून गेल्यानंतर आपण हे टोमॅटो घालायचे. तर टोमॅटो घातले, थोडे परतून घेतले. तोपर्यंत इकडे वांगे चिरून घेतलेले आहेत. वांग्याला मी स्वच्छ अशा 2 पाण्याने धुवून घेते. वांगे पाण्यात भिजत ठेवायचे नाही, कारण की त्याची चव निघून जाते. आणि इकडे बघा, तुरीचे दाणेसुद्धा मी सोलून ठेवले होते 1 वाटी, ते पण त्यात घातले, स्वच्छ धुतलेले आहेत. आता आपल्याला बघा, इकडे टोमॅटो झालेले आहेत अर्धे-मर्धे. तर यात आता आपल्याला वांगे आणि तुरीचे दाणे आहेत ते घालायचे आहेत. तर या घालून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तर याला मिक्स व्यवस्थित करून घ्यायची. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी मसाले वांग्याची आणि जबरदस्त अशा चवीच्या भाजींची रेसिपी दिलेली आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. तर नक्की बघा आणि कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ते मला नक्की कळवा. तर वांगे घालून झाल्यानंतर फिरून घेतलं. त्यानंतर 2 मिनटं झाकून शिजवून घेतलेलं आहे. झाकण 2 मिनटानंतर काढलं, परत घोटून घेते आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला 80% भाजी आपल्याला तेलातच शिजवायची आहे, पाणी घालायचं नाही आहे. तर आता यात आपण घालणार आहोत सुके मसाले. तर सगळ्यात पहिले मी इथे हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा. 1 चमचा मी तिखट घातलेला आहे. हे तिखट आणि हळद आम्ही घरी बनवलेलं आहे. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर अर्धा चमचाच्या जास्त गरम मसाला घातलेला आहे. हा गरम मसाला सावजी पद्धतीने घरी बनवलेला गरम मसाला आहे. याच्याने भाजीची चव खूप जबरदस्त अशी येते. याची पण तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. चवीनुसार मीठ घालते आहे आणि सर्व मी एकत्र मिक्स करून घेते. छान व्यवस्थित घोटून घेते आहे. आपल्याला बघा, इथे मी पाणी अजूनपर्यंत घातलेलं नाही आहे. मीडियम आचेवर आपल्याला गॅस ठेवायचे आहे. जास्त गॅस फास्ट ठेवाल तर भाजी आणि मसाले जळेल, आणि म्हणून मी मीडियम गॅसवरच ठेवली आहे. जेवढी आपण मीडियम गॅसवर पाणी न घालता ही भाजी शिजवतो तेवढीच जास्त चव येते. आता यावर मी झाकण झाकलेलं आहे. झाकण 2 मिनटं झाकून घेतलं आहे. परत याला खोललं आहे आणि एकदा परत मिक्स करून घेते. बघा, भाजी किती छान मुरलेली आहे. आता आपली 50% भाजी शिजलेली आहे. आता बाकीची अजून आपल्याला तेलातच शिजवायची आहे, यात पाणी घालायचं नाही. आता फिरून घेते व्यवस्थित, म्हणजे तळाला लागलेली तर नाही आहे, पण तरी एकदा फिरून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे मसाले, तिखट, मीठ ते सगळे छान वांग्याला चांगले लागतात. तर आता ताटली झाकून घेतलेली आहे. झाकण थोडं खोल आहे. आता मी यावरती पाणी घालते आहे. या भाजीत तुम्ही हवं तर थंड पाणीसुद्धा घालू शकता, पण मी या भाजीत किंवा कुठल्याही भाजीत मी अशा प्रकारे पाणी घालते, म्हणजे भाजीला चवसुद्धा छान येते आणि लवकरसुद्धा शिजते. तर बघा, पाणी गरम झालेलं आहे. आता मला पाणी काही दुसरीकडे हलवायचं नाही. अगदी पकडच्या साह्याने ते पाणी त्याच भाजीत मी हळूवारपणे ओतून घेते. बघा, अशा प्रकारे. तर मी आधी तेलात पूर्ण भाजी शिजू दिली होती 60 to 80%. आता त्यात मी पाणी घातलेलं आहे. थोडं पाणी जेवढं ताटलीत मावलं तेवढं पाणी मी घातलेलं आहे. एकदा मिक्स करते आणि परत तीच पाणी टाकण्याची प्रोसिजर मी परत 1 ते 2 वेळा करणार. तर आता एकदा झालं, परत एकदा करणार, म्हणजे 2 वेळा झालं. मला रस्सा तेवढा पुरेसा आहे. तुम्ही हवं तर जास्त वेळासुद्धा करू शकता. तर मी आता परत यात पाणी घालून घेते आहे आणि सेम तीच प्रोसिजर करते
आणि आपली भाजी 10 मिनटात शिजून रेडी होऊन जाणार. तर पाणी घालून घेतलेलं आहे. आता इकडे बघा, हे पाणी मी घालून घेते आहे गरम झाल्यावर आणि भाजी शिजू देते. तर अशा प्रकारे मी पाणी घालून भाजी शिजू दिली. भाजी शिजलेली आहे. त्यात कोथिंबीर घातलं आहे वरतून छानपैकी असा, आणि आता याला सर्व करते. खूप जबरदस्त अशी चवीची भाजी रेडी झालेली आहे. या वेळेला सीझन जायच्या आधी ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही ही भाजी केली की नाही केली, तर आणि तुम्हाला ही कशी लागली. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.